इतके आय डी? जवळपास 15-20 आय डी आहेत. हां, पण आपण हॅक करू शकतो. एका हॅकरने हॅकिंगसाठी बनवलेले आय डी ते. बट ऑब्व्हियसली फेक असणार. हां, पण आय डीला नंबर अटॅच असतो, एक्स्ट्रा आय डी अटॅच असतो. त्याच्यावरून मॉडेल नंबर मिळू शकतो, आय पी ॲड्रेस मिळू शकतो. 25 कोट लंपास केलेत त्यांनी. असे 56 नावे कोराबा लिखून फेकून पण दिले असतील त्यांनी. अजून किती टेक्नॉलॉजीज असतील, किती गॅजेट्स असतील, नो आयडिया यार. त्याला ट्रॅप करणं इतकं पण सोपं नाहीये. एक, त्याचं टॅलेंट, त्याचं एज्युकेशन, त्याचा एक्सपिरियन्स आणि त्याच्याकडे असलेला पैसा. तो खूप इझिली निघून जाऊ शकतो. पण का थांबलाय? मग नक्की करायचं काय? वेल, असं काहीतरी करावं लागेल की तो स्वतःहून आपल्या समोर येईल. काय चालू आहे तुझ्या डोक्यात? मी काहीही केलं ना तरी त्याला कळतं. मी कुठे आहे आणि काय करते त्याला एक्झॅक्टली माहिती असतं. आता आपल्यामध्ये तर त्याला कोणी काय सांगणार नाही. मग त्याला कसं कळतं? मला असं वाटतं त्यानं तुझा मोबाईल हॅक केला असेल. मी कालच माझा मोबाईल आणि लॅपटॉप दोन्ही सर्व्हिस सेंटरमधून चेक करून आणलाय. मग एखादं डिव्हाइस प्लांट केलं असेल? हा, बट कुठे करणार? डिव्हाइस अशा ठिकाणी प्लांट करेल ना ज्या ठिकाणी मला नाही सापडणार. पण आपण सतत एका ठिकाणी थोडी असतो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी असतो. मग अशा एका वस्तूमध्ये प्लांट केला असेल जी ऑल टाइम तुझ्या सोबत असेल. लाईक एनी काइंड ऑफ ज्वेलरी. ज्वेलरी? तन्वी यार, आपण रोज ज्वेलरी चेंज करतो. इवन ज्वेलरी असो, कपडे असो, शूज असो, इवन अ पर्स, सगळं चेंज करतो यार. मग अशा एका वस्तूमध्ये प्लांट केला असेल ज्या तू मोस्टली चेंज नाही करत. आणि अशाही ज्या तुझ्या सोबत होत्या जेव्हा तू डेटवर होतीस. डिव्हाइस प्लांट करणं काही खायची गोष्ट नाहीये. एक्झॅक्टली. डिव्हाइस प्लांट करायला त्याला तेवढा वेळही मिळायला हवा. तुला काय वाटतं आण्या? मला वाटतं तो खरंच खूप स्मार्ट आहे. स्मार्ट ओव्हर स्मार्ट आहे. एवढं कोण झंझटमध्ये पडतं यार? झंझटमध्ये पडलाय खरं, पण उगाच डोक्याला शॉट लावू नका. काही काम नाहीये म्हणून आपण काहीतरी विचार करत बसलो इथे. जाऊ दे ना यार, एवढा का विचार करतोय आपण? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. एवढ्या शॉर्ट नोटीसवर आलात. नाही, त्याचं काय आहे की रात्री युएसला जायचं आहे, म्हणून स्टाफने थोडीशी गडबडीतच पार्टी ठेवली. म्हणूनच आज लोक कमी दिसत आहेत. अजून कोणी यायचं बाकी आहे का? तुम्हाला कोण अपेक्षित आहे?
अपेक्षित तर आहेच. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांच्या पार्टीमध्ये एकतरी चोर सापडतोच. डन. ऑल द बेस्ट. तुम्हाला सापडला तर मला पण सांगा. एन्जॉय. अरे हॅपी बर्थडे श्रीधर. थँक्यू थँक्यू. तुला कायदेशीर आयुष्य लाभो. तू सोबत आहेस ना, म्हणल्यावर बेकायदेशीर आयुष्य सुद्धा कायदेशीर करून घेऊ पद्धतशीर. मी असेपर्यंत तरी कायद्यात जाळ नाही लागू देणार तुला. कायद्याचं ठीक आहे हो, पण सायबरच्या जाळ्याचं काय? आरोपी आहे, अजून तरी नाही. कंप्लेन नाही, आरोपी नाही, म्हणजे केस पण नाही. आरोपी नसला ना तरी सस्पेक्ट आहे त्यांच्याकडे, आणि तो सस्पेक्ट तुमच्या सर्कलमधला आहे. बस गाफील राहू नका. हा पण आय ॲग्री विथ हिम. आपलाच प्यादा कमजोर आहे, आणि जर तो पलटला ना तर अवघड होईल. सत्याची बाजू आहे माझी, नाही पलटणार. आणि हां, प्यादा नाही येतो, खूप विचार करून घेतलाय तिला. एका डिसिजनसाठी अख्खा गेम होल्ड करून ठेवणारा हुकुमाचा एक्का येतो. हुकुमाचा एक्का. एक्सक्यूज मी. हॅलो. हाय. हाय. काय झालं? इथे काय करताय तुम्ही? खरं तर हा प्रश्न मी विचारला पाहिजे तुला. एवढी पार्टी तू एकटीच बसलीस? एक सांगू, मेंदूची आणि मनाची जेव्हा फाईट चालू असते ना, तेव्हा मनाचं ऐकावं माणसानं. कारण काय, प्रत्येक वेळेस मन चुकीचं असेल असं नाही होत. माझ्या मनामध्ये काय गोंधळ चालू आहे हे अजिबात माहीत नसताना तुम्ही कसं काय सांगू शकता की माझं मन चुकीचं नाहीये? तुला माणसं कळतात शिका. आणि काय, 5 वर्षांतर ज्यावेळेस मन एवढे बेचैन असतं ना, त्यावेळेस ते चुकीचं नसू शकतं. देन नाईस वॉच. ही तरी मनापासून घेतलंस ना. दुपारी पार्टीमधून तशीच निघून आलीस. मलाही सांगायचं होतं, मीही आले असते बरोबर. बोलणार आहेस का काही? 4 दिवस झाले यार तन्वी. वी डोंट हॅव इवन क्लू. क्ल्यू म्हणजे काहीतरी शोधायचंय. मग आपली एखादी गोष्ट हरवली तर ती आपण कुठे शोधतो? वस्तू जिथे हरवली आहे ना तिथे शोधावी, तिथे लवकर सापडते. विला. व्हॉट? विला? तन्वी, विला. गोष्ट जिथे हरवते ना तिथे शोधावी, लवकर सापडते. हॅलो अनुराग. हा ऐक, मी तुला आत्ता एक ॲड्रेस देते. मला त्या प्लेसची सगळी डिटेल हवी. ठीक आहे? अर्जंटली प्लीज. हे लॉजिक पण त्याचंच असणार.
शे शिखा. अरे टेकणे बदनाम व्हायला सुद्धा लायकी लागते काय. मी काय केलं साहेब? तुला काल सकाळी बोलवलं होतं ना, आला काय नाही? अहो ते तुमचे सावंत लई खार खाऊन असतात माझ्यावर. मला बघितलं की उचलतात ना आटच टाकतात. मग मी तरी काय करणार? ए मुद्द्याचं बोल, मुद्द्याचं. तो कोण माणूस आहे ज्याच्या मागं तू आम्हाला पाठवलं होतंस? तो कोण होता ते माहित नाही साहेब, पण त्याच्या बोलण्यावरून आणि कॉलवरून हे कन्फर्म होतं की तो फक्त इथं वेळ घालवायला आलाय. त्याच्या हाती लई मोठा जुगाड लागला होता. लई जपून असायचा तो. पण आम्ही जो शोधतोय तो हाच आहे कशावरनं? बस का साहेबा, तुम्ही मला काय म्हणले होते? राघवनगर मध्ये एका हॅकरने एका मोठ्या माणसाला करोडचा चुना लावलाय. साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पुण्यामध्ये माझे खबरी सोडले होते. पण तो साधा हॅकर असेल तर मग तो घर बसल्या कोणालाही हॅक करेल. पण त्यांनी तसं नाही केलं. त्याने राघवनगर मधल्या एका प्रतिष्ठित माणसाला हॅक केलं. आणि त्याची हालचाल बघायला तो राघवनगर मध्ये येणारच ना. म्हणून मी राघवनगर मध्ये जास्त माणसं लावली आणि मग तो सापडला. तो क्रिमिनलच असेल कशावरनं? बस का साहेबा, मी पण एक ज्वेलर आहे ना. मला ज्वेलर तर कळणारच ना. साहेब मी इतके वर्ष या लाईन मध्ये, मला तरी असं वाटतंय की त्यांनी कोणत्या तरी रागात येऊन हे केलंय. कन्फर्म कधी जाणार आहे तो? 7 का 8 तारखेला 1 तास होणार होता तो. म्हणजे डेटिंग झाल्यावर दुसऱ्या दिवशी? मी म्हंटल होतं ना की हा ठरवून केलेला प्लॅन आहे. चल निघ. किती झालं ना तरी एक अट्टल गुन्हेगारच दुसऱ्या अट्टल गुन्हेगाराला ओळखू शकतो. अशोक, जी गोष्ट आपल्या लक्षात आली नाही ती गोष्ट त्या मुन्नाच्या लक्षात आली. हो सर, त्याच्या बोलण्यात पॉइंट आहे. खूप विचार करून ठरवून केलेला गुन्हा आहे हा. ते पण स्पेसिफिक लोकांसोबत. हो ना. पैसाही काळा उचलला, कष्ट करून मिळवलेला नाही, कुठेही कसलाही पुरावा नाही. हे कसं शक्य आहे? पण तरी त्याने ज्या माणसाला लुटलं तो प्रसिद्ध माणूस नव्हता. मग त्याच्याकडे इतके पैसे आहेत हे त्याला कळलं कसं? आणि पुण्यातला माणूस सोडून राघवनगर मधल्या माणसाला त्याने का निवडलं? हे म्हणजे याच्यामध्ये काहीतरी कनेक्शन असायला हवं. पण असो, आपल्याला हे शोधत बसायला वेळ नाहीये. काहीतरी मध्य मार्ग काढला पाहिजे. त्यावर एकच मार्ग आहे सर, कन्फेशन. जर का आपण त्याला पकडलं आणि कन्फ्युज केलं तर सगळं सॉल्व्ह होऊ शकतं. पण तरीही तो कोण होता, त्याचं नाव काय, त्यानं कसा क्राईम केला, हे सगळे प्रश्न अनुत्तरितच आहे.
हॅलो. ऑफिसमध्ये, पार्टीत, गार्डनमध्ये मन रमत नसेल ना, त्या माणसाने समजून जावं की आपण प्रेमात पडलो. थोडा इगो बाजूला ठेवून कबूल करावं की मिस करते म्हणून. हां, मिस तर करते यार. पण कोणाला करते? मला, अजून कोणाला? मला म्हणजे कोणाला? बघितलं, हे असंच होतं माझं. म्हणजे मला कोणी विचारलं ना कोणाला मिस करतेय, तर मला सांगताही येत नाही की मी कोणाला मिस करतेय. म्हणून नाही कबूल करत. तुझी जिद्द आहे ना शिखा, आपल्या दोघांना घेऊन बुडेल यार. मग बघ, अजूनही चान्स आहे तुझ्याकडे. यू मे लीड द गेम. तुला सोडून जायला नाही, तुला घेऊन जायला आलोय मी. हा माझा गेम आहे. जो मी संपवेन. मार्क माय वर्ड. ॲटिट्यूड. काय झालं? देवाशपथ इगो मला पण जाम आहे. तुझा ड्रेस सरकला ना की इगो माती खातो माझा. तू 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 बघू नकोस. त्या रात्री सुद्धा मीच होतो. हा, मग तू बघू नकोस ना माझ्याकडे. तू नको ना दिसूस इतकी सुंदर, मग नाही बघणार तुझ्याकडे. हे प्रत्येक वेळेस अचानक ना गरजेचं आहे. एक दिवस ना हार्ट फेलून जाईल मी. तू घाबरलीस ना की खूप आवडतेस मला. किस करणार आहेस? हो, तुझी इच्छा असेल तर. हो म्हणणार एकदा. आणि काय करू? तुझी हवस पूर्ण करू. हवस नाहीस तू माझी, इच्छा आहेस. एक सुंदर इच्छा. तू ना माझी पहिली डेट होतास. यू नो, फर्स्ट डेट. मान्य, बट मी तुझी पहिली डेट नक्कीच नव्हते. सो इतक्या मुलींमध्ये हे बोल बचन टाकायला मीच भेटले. बोल बच्चन नाही टाकत आहे यार. दुसरी कुठली मुलगी असती ना तर ती वन पीस घालून आली असती. पहिल्या डेटला साडी कोण नेसून येतं? मराठी मुलगा आहे, फ्लॅट झालोय यार. तुझ्या सादगीनं जिंकलं मला. तू विचारू शकली असतीस मी कोण आहे, पण तू शेवटपर्यंत नाही विचारलंस. तुझ्या याच विश्वासानं जिंकलं मला. हा, बट मी तुझा विश्वास नाही ना जिंकू शकले, म्हणून तू मला काहीच सांगत नाहीयेस. तू शिखा, तुला सगळं काही सांगतो मी. पहिले इथून तर चल. सगळं काही सांगतो. अशी कोणतीच गोष्ट नसेल शिखा जी तुला माहित नाही. नाही, इथे सुरू केलंय ना, इथेच संपून जायचं. नाही, मी हे नाही संपवणार. खूप खूप विचारपूर्वक सुरू केलंय हे. अरे, 4 पोलिसांना घाबरून ना मी हे मुळीच नाही बंद करणार. खूप कष्टानं प्लॅन केलाय मी हा गेम. संपणार. मी संपवणार. कारण माझं लाईफ कम्प्युटर नाहीये की कुणी असं डिव्हाइस लावून हॅक नाही करू शकत त्याला. तू कधीच या गेमचा पार्ट नव्हतीस. आणि डिव्हाइस आहे ना तुझ्यावर वॉच ठेवण्यासाठी नाही, तुझ्या सेफ्टीसाठी होतं. व्हॉट एव्हर. माझी इच्छा नसताना मी या गेममध्ये एंटर झाले. आणि मला खात्री आहे हा कोइन्सिडन्स नक्कीच नव्हता.